महिला सक्षमीसाठी विविध प्रकारचे प्रश्न सोडवी। पक्षाची अधिकृत उमेदवार असून मला या बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा। मतदान माझा राजा आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की मला वार्ड नंबर 13 चे म्हणजे निवडणुकीमधून निवडून आणेल। माझी मिसेस आहे आणि तिला रुची आहे की पक्षाच्या कोणतरी चांगल्या पक्षातून आपण कार्य करावं आणि तिला आवड आहे। कधी मंदिराचे कार्यक्रम राहिले, महिला गट्स आहे, त्याच्यात सार्वजनिक कार्यक्रमामध्ये नेहमी ते राहतात आणि नेमकं त्यांना माहीत आहे की माझे हस्बंड ऑलरेडी पक्षात राहून ते भरपूर कामं करतात, त्यांना विश्वास आहे। आणि परत कसं आहे, काही जबाबदारी असतात, लेडीज लोकांना खूप थोडासा बाहेर निघतो म्हटलं तर फ्रीडम असायला पाहिजे आणि त्यांचं स्वतंत्र असते ते लोकही। त्यांना मी तर म्हणतो बांधिक ठेव, कोणतेही घराची फॅमिली असो बांधिक ठेवू नका आणि लेडीज लोकांना समोर वाढू द्यायचे, हे माझा इच्छा आहे। आणि सगळ्या लोकांना एक आवाहन करतो की स्त्री नारी सब पे भारी म्हणतो ना आपण, त्यांच्याशिवाय आपला संसार जीवनी म्हणा, देशातले भरपूर आज स्त्री लोक मोठ्या पदावर आहेत, ते कार्य करत आहे, जॉब करतात आणि आपला संसारही चालवतात। कुठल्या विकासाच्या मुद्दे? विकास बेसा नगरपंचायत विकास झालेला आहे 50% भरपूर कामं बाकी आहे। कारण असं आहे की रोड, रस्ते, पाणी आणि गटर लाईनची समस्या खूप मोठी आहे आजच्या तारखेमध्ये। रोड झालेली आहे, पण प्रश्न असा आहे की जिथं गरज आहे तिथं नाही झालेली आहे, जिथं गरज नाही तिथं झालेली आहे। माझं एकच म्हणणं आहे की ज्या वार्डमध्ये जे काही लोक आज प्रतिनिधी म्हणून निवडून उभे आहेत, त्यांना सांगायचं एक इच्छितो की तुम्ही जनता अगर तुम्हाला खरंच निवडून देत असेल, तुम्ही त्यांचा पूर्णपणे त्यांची समस्या सोडवायला पाहिजे। होते का फक्त इलेक्शन येतात, आश्वासन देतो आपण, काम काही करत नाही, मग आपण म्हणतो की मी हे केला ते केला। जनताला म्हणायला पाहिजे की हा प्रतिनिधी खरंच योग्य प्रतिनिधी आम्ही निवडून दिलेला आहे आणि त्या प्रतिनिधीनं त्या जनताला जे काही त्यांची समस्या असेल रात्री बेरात्री त्यांनी मदत करायला पाहिजे। आणि सगळ्या वोटरांना एक मी आवाहन करतो, हे सगळं जे वोटिंगमध्ये जे नावं आलेले आहे, कोणाचे एकच घरचे फॅमिलींचे एक वोट 12मध्ये आहे, एका वोट समजून चला की 14मध्ये गेलेले आहे, कोणाचे 15मध्ये गेलेले आहे, कोणा 17मध्ये गेलेले आहे। हा प्रश्न त्यांना त्रास होऊ शकते या गोष्टीचा। कारण असं आहे की अगर मिसेस हस्बंड दोघं अगर वोटिंग करायला चालले आहे, त्यांचं अगर 12मध्ये असेल, त्यांचं अगर 11मध्ये असेल, जेव्हा पण त्यांची वोटिंग होत नसेल मिसेसची, त्यांना वाट बघायला लागेल आणि त्यांना मिसेसचं झाला मग त्यांना जावं लागेल। हा वेळ जो चाललेला आहे, काहून की लिमिटेड वेळ राहते, त्यासाठी थोडंसं मी प्रशासक असो यांना याच्यावर थोडं लक्ष द्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे। आरोग्य आणि शैक्षणिक सेवेसाठी आपण आपल्या प्रभागात कोणते उपक्रम राबवणार आहात? माझं फक्त एक मोटिवेट हे आहे की ज्या नगरपंचायतमध्ये आपण इलेक्शन म्हणजे नगरपंचायतचे इलेक्शन होऊन राहिलेले आहे, त्या नगरपंचायत अंतर्गत हॉस्पिटलची खूप गरज आहे। कारण की कोविडमध्ये आपल्याला खूप त्रास झालेला आहे। माझं म्हणणं आहे की 4 गाव मिळतात आपण नगरपंचायत आहे आपली, तर त्यात एक हॉस्पिटलची खूप गरज आहे। कारण की बाकी राज्यातले लोक एम्समध्ये जातात, मेडिकलला जातात, ते प्रॉपर जे होतं आहे ते कुठं जायला पाहिजे। अगर तुम्हाला ते निवडून देत असेल, तुमची जबाबदारी आहे की इथं आपल्याला एक हॉस्पिटल, एक चांगला शाळा, त्याचे गोरगरीब जे ग्रामीण भागात आपण राहतो, शहरीकरण झाल्यासारखंच आहे, पण काही गोष्टी अशा आहे की त्यांना सुविधा मिळत नाही, ते सुविधा मिळाली पाहिजे असं माझं म्हणणं आहे।